नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या राज्याने काजी नेमू फळाला राज्यफळ म्हणून घोषित केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, आसाम या राज्याने काजी नेमू फळाला राज्यफळ म्हणून घोषित केलेले आहे। मित्रांनो, काजी नेमू म्हणजे आंबट लिंबू। पुढचा प्रश्न, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये कोणत्या देशाला गव्हर्नमेंट टेक प्राइज म्हणजेच सरकारी तंत्रज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, भारत देशाला गव्हर्नमेंट टेक प्राइज प्रदान करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, इलेक्टोरल बॉन्ड योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, 2018 साली इलेक्टोरल बॉन्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर बघा, सुप्रीम कोर्टाने कोणत्या कलमानुसार इलेक्टोरल बॉन्ड योजना असंवैधानिक घोषित केलेली आहे? तर कलम 19(1) च्या अंतर्गत इलेक्टोरल बॉन्ड हे राजकीय पक्षाला देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे। ही एक प्रॉमिसरी नोट आहे जी भारतातील कोणताही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखामधून खरेदी करू शकते आणि त्याच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी म्हणून देऊ शकते। पुढचा प्रश्न, जानेवारी 2024 साठीचा ICCचा पुरुष खेळाडू शमरह जोसेफ कोणत्या देशाचा आहे? तर पर्याय क्रमांक सी, वेस्ट इंडिज। तर शमरह जोसेफ हा वेस्ट इंडिज या देशाचा आहे। पाहुयात पुढचा प्रश्न, इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत। तर पुढचा प्रश्न पहा, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, संजय कुमार जैन यांची इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पहा पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या सर्व 8 माजी भारतीय नौसैनिकांची सुटका केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, कतार या देशाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या सर्व 8 माजी भारतीय सैनिकांची सुटका केलेली आहे। तर हा प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टनांपेक्षा जास्त लोह खनिजांचे साठे आहेत असे आढळून आलेले आहे? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुम्ही सांगू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।